मॅडम ऐका ना, माझे 2 मुलं आहेत, ते 1 वर्षाची आहेत. ती काही खातच नाही, तिचं वरण भात त्याचे 2-3 चमचे खातात. ते लाया पापड्या वगैरे खातात आहेत, मिठाचे बिस्किट खातात आहेत. मग आयुर्वेदामध्ये असं काय आहे का की त्यांना लहान मुलांना 1 वर्षाचे 1.5 वर्षाचे 6 महिन्याचे यांना खायला काय दिलं पाहिजे? अन्नप्राशन तर आपण 6 महिने झाल्यावर करतो, पण ते खात नाही किंवा त्यांना ते आवडत नाही, मग काय केलं पाहिजे? अगदीच महत्त्वाचा प्रश्न. बघा, लहान मुलं आपण म्हणतो की मातीचा गोळ्याप्रमाणे आहे, त्यांना जसं आपण शिकवू तसं ते घडणार आहेत. तुम्ही बिस्किट किंवा चिप्स ह्याची जर त्यांना सवय लावली तर ते तसंच खाणार आहेत. पण जर तुम्ही त्यांना चांगल्या पदार्थांची सवय लावली तर तसेच त्यांच्या जिभेला चव लागून ते त्यांच्या शरीरासाठी उत्तमाचं असणार आहे, बरोबर? तुम्ही फळभाज्यांचं सूप देऊ शकता, पालेभाज्यांचं सूप देऊ शकता, तांदळाची पेस्ट देऊ शकता, कधी भात वरण कुस्करून देऊ शकता. पण हे करत असताना अजून एक मोठी चूक आपण बऱ्याच सर्रास घरांमध्ये होतो, दूध चपाती मिक्स करून देतात. दूध आणि मिठाचे पदार्थ हे विरुद्ध आहार आहे. जर तुम्हाला दूध चपातीच द्यायची असेल तर मग ॲटलिस्ट चपातीच्या कणकेमध्ये मीठ न घालता ती चपाती करण्यात आली पाहिजे. तुम्ही फ्रूट्सही देऊ शकता, पण फ्रूट्स देत असताना लहान बाळांना सर्दी खोकला हे वारंवार होत असतं. तर मग अशा वेळेला ते सीताफळ चिक्कू अशी फळं न देता तुम्ही डाळिंब देऊ शकता लहान मुलांना. आता लहान मुलं हे ॲक्टिव्ह असतात, पण त्यांची भूक वाढण्यासाठी त्यांच्या जेवणामध्ये हिंग जिरं त्यांची पूड घालणं महत्त्वाचं आहे. लहान मुलांना त्यांची जेवढी भूक आहे तेवढंच खाऊ घाला. आम्ही वाटीभर बनवलं आहे मग त्यांनी ते वाटीभर खाल्लंच पाहिजे, मग ते धरून ठेवायचं असं काही करू नका. आपल्यासारखं त्यांनी दिवसातून 2दा-3दा असं खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने थोडा थोडा आहार दिला तर तो त्यांच्या शरीराला पोषण करण्यासाठी फायद्याचा आहे.